सोलापुरात टावेल निर्मिती कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। यात कारखानदाराच्या कुटुंबातील 4 जणांसह एकाच कुटुंबातील 4 कामगारांचा समावेश आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पहाटे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अक्कलकोट, पंढरपूर आणि बार्शी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या मागवण्यात आल्या। आगीचे रौद्ररूप पाहता पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली। मदतीसाठी सीआरपीएफचे पथकही आले। त्यांनी बघ्यांची गर्दी पांगवत आग टोक्यात आणण्याच्या कामात मदत केली। कारखान्याचे मालक उस्मान हाशम मंसुरी, त्यांचा नातू अनस हासिफ मंसुरी, नात सून शिपा अनस मंसुरी व अनसचा मुलगा युसुफ मंसुरी हे चौघे मालकाच्या कुटुंबातील आहेत। कामगार मेहताब सय्यद बागवान, आशा बानू मेहताब बागवान, सलमान मेहताब बागवान, हिना वसीम शेख हे 4 जण देखील एकाच कुटुंबातील आहेत। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। पंतप्रधान मोदी यांनीही प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। कैलास कोडी यांचा रिपोर्ट, माझा आवाज लाईव्ह, मुक्ताईनगर।